हो, बिग बॉस मराठी आता नेहमीसाठी संपलेला आहे. ॲटलीस्ट पुढचे 6 महिने 7 महिने तरी. आणि विनर आपल्याला समजला आहे, काँग्रेस तन्वी कोयते. आपल्याला सगळ्यांना माहितीच होतं की तन्वी जिंकणार आहे. सो खूप 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 काँग्रेस. शुभेच्छा तुला खूप खूप. फक्त विशालसाठी थोडं खराब वाटतंय. तर तसं रितेश दादांनी सांगितलं की पुढचा सीझन येणारा आणखीन जबरदस्त असेल. असू द्या, फक्त एवढंच म्हणेल की विजेता पब्लिकने निवडलेला असू दे, ना की तुम्ही निवडलेला असो. लोक प्लीज. छान आहे, तन्वी पण विनर आहे, नाही बोलत नाही आहे, कारण का तिने खूप मेहनत केली आहे. आम्ही असं काही बोलत नाही की ती विनर नाही आहे. बट मी पहिल्यापासून सांगितलं होतं 1 महिन्यापूर्वीपासून की विनर तन्वी आहे. सो सगळ्यांनाच माहिती होतं, मी काय नवीन नव्हतं सांगत. तो ठीक आहे, चलेगा. विशालसाठी थोडं खराब वाटलं. विशाल असला पाहिजे होता, ॲटलिस्ट टॉप 2 मध्ये तरी असला पाहिजे होता. सो ठीक आहे, ओके. खूप 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 शुभेच्छा तुला तन्वी कोयते. तन्वी कोयते सगळ्यांनाच सोलते. जे तू बोलली होती ते तुझ्यासाठी खूप, आणि ती खूप इमोशनल सुद्धा झाली होती. सो ठीक आहे, चला आता आजपासून बिग बॉस संपला आहे, आपला रिव्ह्यू पण संपला आहे. सो उद्यापासून काहीतरी नवीन घेऊन येईल. थँक्यू सो मच. श्री स्वामी समर्थ.